मंडळी, आज रविवार, चैत्र महिन्यातला रविवार. चैत्राचा महिना सुरू झाला की सह्याद्रीच्या रांगांमधला एक डोंगर संपूर्ण गुलाबी होऊन जातो, जिथं 35 ते 70 फुटांच्या सासनकाठ्या माणसाच्या हातावर नाचतात. अख्खा आसमंत एकाच आवाजानं दुमदुमतो, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. मी बोलतोय कोल्हापूरच्या वाडी रत्नागिरी इथं वसलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबाबद्दल. या देवाचा आणि थेट हिमालयातील केदारनाथाचा संबंध काय? कोल्हापूरच्या अंबाबाईचा हा भाऊ नक्की आहे तरी कोण? ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचं आणि या डोंगराचं नातं काय? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण चांग भलं का म्हणतो? याच प्रश्नाची उत्तर शोधूया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, सांगतोय लीलाधर. लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. दक्षिण महाराष्ट्रातल्या कित्येक घराण्याचं कुलदैवत म्हणजे ज्योतिबा. ज्योतिबा म्हणजे साक्षात भगवान शंकराचं रूप, ज्यांना आपण केदारेश्वर म्हणतो. आख्यायिका अशी आहे की कोल्हापूरच्या अंबाबाईला कोल्हासूर आणि रत्नासूर सारख्या दैत्यांनी खूप त्रास दिला, तेव्हा देवीने महादेवाला साकडं घातलं. भक्तांच्या हाकेला धावून जाणारे महादेव थेट हिमालयातून या दक्षिणेच्या डोंगरावर अवतरले. त्यांनी आपल्या शक्तीने राक्षसांचा संहार केला. पण ते इथेच का राहिले? अंबाबाईने त्यांना विनंती केली की माझ्या रक्षणासाठी तुम्ही कायम इथेच राहा. म्हणूनच ज्योतिबांची मूर्ती इतर देवांप्रमाणे पूर्वेकडे नाही, तर ती दक्षिणेकडे तोंड करून आहे, जेणेकरून त्यांची नजर कायम कोल्हापूरच्या अंबाबाईवर राहील. आज ज्या परिसराला आपण वाडी रत्नागिरी म्हणतो, त्या मागेही एक रंजक गोष्ट आहे. रत्नासूर नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता. ज्योतिबा आणि त्याच्यात तब्बल 7 दिवस युद्ध चाललं. शेवटी श्रावण शुद्ध षष्टीला देवाने त्याचा वध केला. मारताना रत्नासुराने एक इच्छा मागितली, या डोंगराला माझं नाव मिळावं. देवाने त्याची ही इच्छा मान्य केली आणि तेव्हापासून या डोंगराला रत्नागिरी असं नाव पडलं. तुम्हाला माहितीये का की ज्योतिबांनी फक्त रत्नासुरालाच नाही, तर त्यांच्या संपूर्ण टोळीला संपवलं होतं. ज्या ठिकाणी जो राक्षस मेला त्या गावाला आज त्या राक्षसाचं नाव आहे. जिथे दानासूर मारला गेला ते दानोळी, जिथे कोतळासूर पडला ते कोथळी, कुंभासूर मारला तिथे कुंभोज, रत्नासुराचा मंडप जिथे कोसळला तिथे मनपाडळे आणि जिथे त्याचा टोप पडला ते गाव म्हणजे टोप. ज्योतिबाच्या मूर्तीवर तुम्ही अनेकदा शिंदेशाही पगडी पाहिली असेल. याचं कारण म्हणजे ग्वाल्हेरचं शिंदे घराणं हे त्यांचं कुलदैवत. आपण जे भव्य दगडी मंदिर बघतो ते 1730 मध्ये राणोजीराव शिंदे यांनी बांधलं. महादजी शिंदे पासून ते आजच्या ज्योतिरादित्य शिंदे पर्यंत हे घराणे ज्योतिबाच्या चरणी नतमस्तक होतं. इतकंच नाही तर स्वातंत्र्यानंतर जेव्हा संस्थानं विलीन होत होती, तेव्हा ग्वाल्हेर संस्थान मध्य प्रदेशात विलीन करण्यापूर्वी शिंदे घराण्यानं ज्योतिबाचा कौल घेतला होता. आजही त्यांच्या घरातल्या प्रत्येक शुभ कार्याची पहिली पत्रिका देवाला येते. आता येऊया यात्रेच्या सर्वात मोठ्या आकर्षणाकडे, ती म्हणजे सासनकाठी. या सासनकाठ्या म्हणजे निव्वळ बांबू नाहीत, तर ते विजयाचे ध्वज आहेत. या सासनकाठ्यांची वजन आणि उंची बघितली तर ती कोणालाही आश्चर्य वाटेल. तब्बल 70 ते 80 फुटांची काठी, त्यावरचा गुलाल आणि तो पेलणारा एकटा मावळा. या काठीच्या शेंड्याला मोराचे पिसे, रंगीत कापड आणि देवाची निशाणी लावली जाते. काठीच्या बुडापासून ते 3 ते 4 फुटावर एक आडवी फळी असते, ज्याला मासा म्हणतात. हा मासा म्हणजे संतुलन राखण्याचं मुख्य साधन. या काठीची सजावट पूर्ण झाल्यावर तिथे वजन 100 किलोच्या आसपासही जाऊ शकतं. विचार करा, इतकी उंच आणि जड काठी वारा वाहत असताना तोलणं हे केवळ श्रद्धेचंच काम आहे. या यात्रेत एकूण 96 सासनकाठ्या असतात. या साताऱ्यातील पाडळीच्या काठीला पहिला मान असतो. काठीच्या बुडापासून थोड्या अंतरावर लाकडी माशाच्या आकाराची फळी असते, त्यावर पादुका असतात. या काठ्या नाचवतानाचा जो जोश असतो तो बघण्यासारखा असतो. जोपर्यंत पालखी यमाई मंदिरातून परत येत नाही तोपर्यंत या काठ्या जमिनीला टेकवल्या जात नाहीत. ही केवळ शारीरिक ताकद नाही, तर ती अढळ श्रद्धा आहे. चांग भलं या शब्दाचे 2 अर्थ निघतात. पहिला म्हणजे रत्नासुराचं नाव चंग होतं, म्हणून देवानं त्याचं भलं केलं. पण अभ्यासकांच्या मते याचा संबंध नाथ संप्रदायाशी आहे. नाथ पंथाचा उगम उत्तर भारतात झाला. तिथले साधू चंगा भला म्हणजे सगळं चांगलं होईल असा आशीर्वाद द्यायचे. हा डोंगर व्यापारी आणि लष्करी मार्गावर असल्यामुळे उत्तर भारतातून येणाऱ्या सैनिकांच्या आणि साधूंच्या भाषेतील चंगा भला महाराष्ट्रात येऊन चांग भलं झालं. आता बोलूया या यात्रेचा प्राण असलेल्या सासनकाठीबद्दल. ही सासनकाठी म्हणजे निव्वळ बांबू नसतो, ती तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत कडक असते. या काठ्यांसाठी खास वेळू किंवा बांबू निवडले जातात. ते बांबू वजनाला हलके पण कमालीचे लवचक असावे लागतात.
ज्योतिबा मंदिराच्या परिसरात केवळ मुख्य मंदिर नाही तर तिथं काळभैरव, यमाई देवी आणि चोपडाई देवीची मंदिरं देखील आहेत. असं म्हणतात की ज्योतिबाच्या दर्शनानंतर यमाई देवीचं दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही. मंदिराच्या पायथ्याशी असलेली गायमुख आणि महालक्ष्मी तीर्थ भाविकांसाठी पवित्र आहेत. या डोंगराचा दगड काळा कभिन्न आहे, जो या देवस्थानाच्या प्राचीनतेचा साक्ष देतो. ज्योतिबाच्या डोंगराचं दुसरं नाव म्हणजे गुलालाचा डोंगर. यात्रेत इतका गुलाल उधळला जातो की इथले रस्ते, झाडं आणि मंदिरं सगळं काही गुलाबी रंगात न्हाऊन निघतं. पण तुम्हाला माहितीये का, पूर्वीच्या काळी गुलालासोबतच खोबऱ्याचे तुकडे आणि बत्ताशे उधळण्याची परंपरा होती. ती आताही आहे. ही उधळण म्हणजे देवाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत आहे. चैत्र महिन्यात जेव्हा ही यात्रा भरते तेव्हा उन्हाचा कडाका असूनही या डोंगरावरचा वारा थंड असतो, ज्याला देवाची कृपाच मानलं जातं. या यात्रेत केवळ कोल्हापूरचे लोक नसतात, तर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि पूर्ण महाराष्ट्रातून भाविक येतात. प्रत्येक सासनकाठीला तिचा स्वतःचा मान असतो. काही काठ्या या विशिष्ट गावांच्या असतात, तर काही काठ्या या ऐतिहासिक घराण्यांच्या असतात. या काठ्यांच्या मिरवणुकीत जो शिस्तबद्ध क्रम पाळला जातो तो शेकडो वर्षापासून अगदी बदललेला सुद्धा नाहीये. सासनकाठीची मिरवणूक हे या यात्रेचं मुख्य आकर्षण असतं. 96 मानाच्या सासनकाठ्या आपापल्या क्रमाने मिरवणुकीत सामील होतात. सनई, हलगी आणि पिपाणीच्या तालावर जे भाविक 70 ते 80 फुटांच्या काठ्या खांद्यावर किंवा हातावर तोलून नाचतात, तेव्हा पाहणाऱ्याच्या काळजाचा ठोका चुकतो. ही काठी सरळ उभी ठेवणं हे वाराच्या वेगात अत्यंत कठीण असतं, पण नाथांच्या शक्तीनं हे मावळे तासनतास या काठ्या नाचवत राहतात. पालखी जेव्हा यमाई देवीच्या मंदिराकडे कूच करते तेव्हा या काठ्यांच्या अग्रभागी मानाची पाडळीची काठी असते. यात्रेचा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे ज्योतिबाची पालखी आणि यमाई देवीची भेट. असं मानले जाते की ज्योतिबा हे यमाई देवीचे पाहुणे म्हणून तिथे जातात. तिथे धार्मिक विधी पार पडल्यानंतर आणि पालखी पुन्हा मुख्य मंदिरात परतल्यानंतर या सोहळ्याची सांगता होते. या प्रवासात लाखो भाविक अनवाणी पायाने चालत येतात. जागोजागी अन्नछत्र आणि पाण्याची सोय केलेली असते. केवळ कोल्हापूरच नाही तर सीमा भागातील अनेक लोक आपापल्या गावाच्या सासनकाठ्या घेऊन वाजत गाजत या सोहळ्यात सहभागी होतात. ही यात्रा म्हणजे महाराष्ट्राच्या रांगड्या संस्कृतीचं आणि अढळ श्रद्धाचं जिवंत दर्शन आहे. ज्योतिबा म्हणजे केवळ एक देवस्थान नाही तर तो दख्खनच्या मातीचा स्वाभिमान आहे. गुलालात न्हाऊन निघालेला तो डोंगर आणि चांग भलचा जयघोष मनाला एक वेगळी शक्ती देऊन जातो. तुम्ही कधी ज्योतिबाच्या यात्रेला गेला आहात का? तुमच्या गावच्या सासनकाठीचा अनुभव किंवा एखादी आठवण कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट्स बॉक्स मध्ये लिहा ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.